कायदा रक्षकांचे दुर्लक्ष. सांगली शहर पोलीस ठाण्याबाहेरील नो पार्किंगचा उडाला फज्जा. एकीकडे सांगली शहर वाहतूक पोलीस सामान्य नागरिकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन करून घेण्यासाठी कडक कारवाई करत असताना दुसरीकडे स्वतः सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आणि नो पार्किंग झोनमध्ये नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. पोलीस ठाण्यासमोरच नियमबाह्यपणे उभी असलेली वाहने प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आणि प्रदर्शनी भागात नो पार्किंगचा बोर्ड स्पष्टपणे लावण्यात आलेला आहे. मात्र याच ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना काही ठिकाणी 2 ते 3 वर्षांपासून पोलीस कोठडीत किंवा जप्तीत असलेली मोडकळी झालेली 4 चाकी आणि दुचाकी वाहने उभी आहेत आणि ही वाहने फुटपाथ आणि नो पार्किंग क्षेत्र व्यापून बसलेली आहेत. सामान्य नागरिकांनी चुकूनही आपली गाडी नो पार्किंगमध्ये उभी केल्यास तात्काळ दंड आकारला जातो किंवा गाडी उचलून नेली जाते. मग कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस यंत्रणेने स्वतःच या नियमांची पायमल्ली करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आणि या जप्त केलेल्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते आहे. ही वाहने पोलीस ठाण्याच्या ताब्यात असल्याने त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. तरीही भंगार झालेली वाहने येथे धूळ खात पडून आहेत आणि याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो आहे. नियम सगळ्यांसाठी समान असावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. आता पोलीस अधीक्षक या गंभीर बाबीची दखल घेऊन ही वाहने तात्काळ हलवणार की कायदा फक्त सामान्यांसाठीच हे धोरण कायम राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.